तर महादेव जानकर यांचंही एक वक्तव्य समोर आलंय। भाजपचे बाप आम्ही आहोत, त्यामुळे यांना आम्ही सत्तेत आणलं। वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ, पण भाजपची जिरवू, असं महादेव जानकर म्हणाले। भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था फार वाईट आहे। सोलापुरातील प्रचारादरम्यान महादेव जानकर यांचं हे विधान। राज्यामध्ये देशामध्ये फक्त दोनच पक्ष राहत असं भाजपाची रणनीती आहे, पण आम्ही ह्यांचं बाप आहे। आमच्या जीवावर भाजप सत्तेत आणलं होतं। आम्ही जिकडं असो तिकडं पारडं जड होतं या, त्यामुळे आता आम्ही वेळ आली तर काँग्रेसला सत्ता द्यायचा प्रयत्न करू, पण ह्यांची भाजपवाल्यांची ही सत्ता आम्ही जिरवू। चंद्रपुरात प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराला मतदार महिलेनं जाब विचारला। पावसाळ्यात घरात निघालेला साप आणि घरासमोरचे पथदिवे बंद असल्यामुळे तिनं नगरसेविकेला फोन केला होता, मात्र तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। या प्रकरणी तिनं उमेदवाराला जाब विचारला। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। है ना, रवि भैया है, हमको क्या करने का? कोई हम कोई मैं अध्यक्ष नहीं हूँ, कुछ नहीं हूँ। हमारे ये मैडम ही दूसरा भाव कर रही है। अभी क्या बोली मैडम ने? ये नहीं है हमारे इसमें। घरची नहीं बात है। तुमने क्या बोला अभी? मैं सही बोल रही ना? जब तुमको वोट की जरूरत है, हाथ में करके आए। जब हमको करे से नहीं फोन करी के नहीं करी, किसलिए? मैडम बोली इतना बड़ा सांप निकला यहाँ, लाइट नहीं थी। आए तुम दूसरे दिन नहीं आए। अभी वोटिंग के वास्ते बराबर आ गया। ठीक है, दोने की बात नहीं, जिसको देना है जिसको देंगे। आप ही दूसरा भाव कर देना। बीडमधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावरती नोटा उधळण्यात आल्या आहेत। नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावरती पैसे उधळण्याचा फोटो, हा व्हिडिओ समोर आलेला आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार पक्षाकडनं नगराध्यक्षपदी पारवे निवडून आल्यात आणि त्यांच्या जावयावर पैसे उधळतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय।